नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळंगे कृषी जागरणच्या मंचावर तुमचं स्वागत करतो। आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तसंच आज दिल्लीत MFI अर्थातच मिलेनियर फार्मर्स ऑफ अवॉर्ड सोहळा पार पडतोय आणि यासाठी महाराष्ट्रातून विविध भागातून शेतकरी आलेत। तर आपल्यासोबत एक महिला शेतकरी आहेत, तर त्यांच्याकडून आज आपण शेतीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मॅडम, आपला परिचय? माझं नाव पूजा नवनाथ गरुड, मी पुण्यावरून आहे। शिरूरमध्ये शिखरापूर मुखई इथे आमचं शेतीचं काम चालू असतं। कष्टकरी राजा शेतकरी आठवडे बाजार आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीचं संचालक म्हणून मी काम बघते। तर शेतकऱ्यांना शेतमाल पिकवता येतो पण त्याची विक्री करता येत नाही, मार्केटिंग करता येत नाही। तर त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रमोट करतो की शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम कष्टकरी राजा फार्मर्स मार्केटच्या माध्यमातून आपण करतो आणि त्याचं सर्व काम सर मी बघते। मॅडम, आता आपण म्हटलं FAOचं काम करतो। FAOच्या माध्यमातून आपण कोणती कामं करता? ॲक्च्युली FPOच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव देण्याचं प्रथम काम करतो, कारण की शेतकऱ्यांना माल पिकवता येतो पण विकता येत नाही आणि त्यांना जो खर्च झालेला असतो तो पण कधी शेतकऱ्यांचा निघत नाही। तर शेतकऱ्यांपुढे ही खूप मोठी समस्या आहे की माल पिकवता येतो पण त्याचा योग्य भाव त्यांना भेटत नाही। तर ते मुख्य काम आपण शेतकरी आपली कंपनीच्या माध्यमातून करतो। त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी आपण बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचा स्वतःचा माल स्वतःच विकावा हा आपला प्राथमिक कंपनीचं काम आहे। आता FPOच्या माध्यमातून तुम्ही म्हटलं शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही, मग त्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या भागात कामं करता किंवा कोणत्या भागात शेतकरी तुमच्याशी जोडले गेलेत? आपल्याकडे सर पुण्यामधले शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातले सगळे शेतकरी जोडलेले आहेत। आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जवळजवळ 7 ते 8 हजार शेतकरी जोडलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून 1200 शेतकरी ॲक्टिव्ह आहेत की जे स्वतःचा माल पुण्यासारख्या ठिकाणी येऊन विकतात आणि त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो। समजा मॅडम, इतर शेतकऱ्यांना FPOमध्ये काम करायचं किंवा उदाहरणार्थ माझ्यासारख्या जे काही तरुण आहेत त्यांना FPO ओपन करायचं, त्यासाठी काय करावं? त्यासाठी सर त्यासाठी पण आपण त्यांना मार्गदर्शन करतो की डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागतात, कंपनी स्थापन कशी करायची, त्याला किती संस्थापक लागतात, ते सगळं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना देतो। आणि आमचं उद्दिष्ट तेच आहेत की जे तरुण उद्योजक आहेत किंवा जे तरुण मुलं आहेत की ज्यांना नोकऱ्या इंजिनियर झाले तरी जे घरी आहेत त्यांना मी आवर्जून सांगेल की शेती हे क्षेत्र खरंच नाविन्यासारखं आहे। आपण शेतीला दर्जा देत नाही। आता माझा स्वतःचा अनुभव आहे सर की माझ्या लग्नाच्या वेळेस सगळे म्हणले की तुम्ही शेतकरी मुलगा कसा काय पसंत केला आहे, पण माझ्या वडिलांचं एक होतं की आम्हाला शेतकरीच जावई पाहिजे आणि मला अभिमान आहे की मी एका शेतकरी माझे पती शेतकरी आहेत। कारण की करोनामध्ये सर सगळ्या कंपन्या बंद होतं पण आमचं काम दिवस रात्र चालू होतं। पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 1000-1500 लोकांना रोजची भाजी पुरवत होतो आणि तेव्हा शेतकरी हा एकच करता आणि करविता होता सर। त्याच्यामुळे शेतकरी असल्याचा मला 100% अभिमान आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगलं काम करतो। तर मला एक सगळ्या जे नवतरुण आहेत त्यांना सांगेल की सगळ्यांनी शेती केली पाहिजे आणि शेतीसारखं शेती करण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही आहे। मॅडम, आता तुम्ही बोलता की तुमच्या वडिलांना शेतकरी जावं पाहिजे होतं आणि तुम्ही एका शेतकऱ्याची पत्नी आहात, त्यात तुम्ही खुश आहात। पण आता आपण ग्रामीण भागात बघतो, घरातली मुलगी बघतो, तिला तिला लग्न झालं की लग्नाचं बोलणं चालू असतं, ती म्हणते मला शेतकरी नको, शहरातला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे। तर मग तशा मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल? ॲक्च्युली आमच्याच इथलं एक उदाहरण होतं, मुलींचं तर आहेच सर, पण मुलांचे जे घरचे आहेत लग्न जमवायसाठी ते काय करतात की मुलाला कोणत्या तरी कारखान्यात किंवा काहीतरी असं नाही का की 5 महिने काम कर तुझं लग्न ठरेल। तर मी त्यांना सांगेल की तुम्ही कृपया करून तसं काहीच करू नका। शेतकरी असल्याचा तुम्ही स्वतः अभिमान बाळगा की हां बाबा आमचा मुलगा शेतकरी आहे आणि तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखाने खायला घालू शकतो आणि तेवढीच गरज माणसाची आजची आहे आणि तेवढं शेतकरी 100% करू शकतो। तर मी मुलींना पण हे सांगेल की शेती क्षेत्राला कधीही मरण नाही आहे। सगळं बंद पडू शकतं पण लोक खायची बंद होणार नाही। लोकांची प्राथमिक गरज अन्न ही आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती केली तरच लोकांना अन्न भेटणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याला 100% शेवटपर्यंत मरण येणार नाही। त्याच्यामुळे मी 100% मुलींना सांगेल की शेतकरी असला तरी चालेल, उलट त्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करा, तुम्हाला आयुष्यात 100% सक्सेस आहे। मॅडम, लाल कार्पेट फक्त राष्ट्रपतींसाठी टाकलं जातं आणि या लाल कार्पेटवर दिल्लीत शेतकऱ्यांचा सन्मान केला जातोय, यात तुमचाही सन्मान होतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला सर आज सांगायचं मला आज माझा स्वतःचा इतका अभिमान वाटतोय की
त्याला काही हे करू शकत नाही आपण. म्हणजे खरंच नाविन्यासारखं कृषी जागरणसारख्या लोकांनी शेतकऱ्यांचा सन्मान करायचा हे म्हणजे आपला पण कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, आपल्या पण कामाची कुठेतरी हमी घेतली पाहिजे. हे कृषी जागरणच्या मार्फत केलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांना खरंच 100% धन्यवाद देईल आणि आभार मानेल. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना सल्ला म्हणजे हाच देईल सर, मी पहिल्यापासून सांगत आले, शेतकऱ्यांनी फक्त माल पिकवला नाही पाहिजे तर त्याचं बाजारपेठ पण निर्माण केली पाहिजे. तो माल पण शेतकऱ्यांना विकला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या मालाचं स्वतःच मार्केटिंग केलं पाहिजे. हा सल्ला मी शेतकऱ्यांना 100% देईल. जसं आपण पिकवतो तसा आपला माल आपल्यालाच विकता आला पाहिजे, मध्ये कोणी व्यापारी आणि हे लोकांची लाईन नाही पाहिजे. जर आपण पिकवतो तो 100% माल आपण आपल्या रेटनी मार्केटमध्ये विकला पाहिजे. हेच मी शेतकऱ्यांना सांगेल की विक्री व्यवस्थेकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर महिला शेतकरी होत्या आपल्यासोबत, तर त्यांनी आता शेतकऱ्यांना उत्तम असं मार्गदर्शन केले, तर त्या मार्गदर्शनाचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. तर तुर्तास आपण या ठिकाणी आता थांबूयात. धन्यवाद.